नमो भगवते वासुदेवाय. जय श्री गुप्तेश्वर. नमस्कार मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यात असणाऱ्या अत्यंत प्राचीन आणि पवित्र अशा श्री गुप्तेश्वर मंदिराचे. स्थानिक परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार या मंदिराचा इतिहास तब्बल 5,500 वर्षापूर्वींचा मानला जातो. त्यामुळे हे मंदिर केवळ एक देवस्थान नसून आपल्या प्राचीन संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि आध्यात्मिक परंपरेचे एक अमूल्य प्रतीक मानले जाते. या मंदिरातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे विराजमान असलेले भगवानांचे अद्भुत आणि दुर्मिळ स्वरूप. अनंत शेषनागावर विराजमान असलेले हे दिव्य रूप भक्तांना भगवान विष्णूंच्या शेषशाही स्वरूपाची अनुभूती करून देते. शेषनागाचे फण भगवानावर संरक्षणाचे छत्र धरून उभे आहेत, जे अनंत शक्ती, संरक्षण आणि विश्वाच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. असे सांगितले जाते की प्राचीन काळात अनेक ऋषीमुनींनी या पवित्र भूमीवर कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपोबलामुळे हे स्थान जागृत झालेले आहे आणि येथे दैवी शक्तीचा वास निर्माण झाला आहे. तेव्हापासून हजारो भाविक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येत आहेत. मंदिरातील मूर्तीवर दिसणारी विविध चिन्हेही विशेष महत्त्वाची आहेत. चक्र हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते, तर स्वस्तिक शुभत्व, मंगलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हरी आणि हर यांच्या ऐक्याचे संदेश देणारे शिवतत्वही येथे आपल्याला पाहायला मिळते. आजही या मंदिरात अत्यंत भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते. सुंदर फुलांची आरास, तुळशीपत्र, विविध फळांचा नैवेद्य आणि मनाला प्रसन्न करणारे भक्तिमय वातावरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळीच अनुभूती मिळते. तुम्ही पाहत असलेली ही आकर्षक सजावट विविध फुले आणि विविध फळांनी करण्यात आलेली आहे. ही सजावट केवळ सौंदर्य वाढवत नाही, तर भक्तांच्या श्रद्धा आणि समर्पणाची साक्ष देते. तब्बल 4 वर्षांपासून गुप्तेश्वर मंदिरात पूजा अर्चा करणाऱ्या महाराजांशी आपण बोलूयात. हे बघा माय, हे लय सत्ययोग पासून आहे, आजचं नाही. तिरुपती बालाजी माहिती आहे का तुम्हाला? महिला एअरपोर्ट, मलका एअरपोर्ट मध्ये एअरपोर्ट म्हणतात, बरोबर? हेच देवाने बोललेले आहेत, हे विष्णुदेवानेच बोललेले आहेत. इथून आता सुरुवात होते. ऐका, हे कौमार म्हणजे कशापै म्हणजे तिरुपती बालाजीच्या लग्नाला कर्जा न्यायला इथे आलेले होते विष्णुदेव. मग इथून खंडोबाकडनं कर्जा घेऊन गेलेले. त्याचं प्रूफ काय म्हणजे एअरपोर्ट म्हणतात का आत्मे? आत्ता म्हणता का एअरपोर्ट? हे एअरपोर्ट म्हणायचं. तवाचे इष्टाना लग्नाला गेल तेव्हा ते इथे देवलोक, भरपूर देवलोक बसले होते या महिला स्थापनेमध्ये. इथं हे एक कुंड नाही, असे भरपूर काही कुंड आहेत पहिल्यापासून, भरपूर. पण काही बुजले, काही झाले, ते कंटिन्यू चालू आहे. हे अजून सेवानगर तांडामध्ये आहे. त्याने वर्षानुवर्षा पिढ्या तिथल्या ह्या देवाची कोण ना कोण अमावस्या, पौर्णिमा, वर्षात एक वेळा सेवा करत आहेत. पाऊलवाट, मी असं जंगल होतं, पाऊलवाट कोण ना कोण करायची पूजा. अमावस्या, पौर्णिमाला इथं कंटिन्यू चालू होतं. हे बंद नव्हतं कधी. ते कुंड आणि जे मूर्ती आहे ना खालची, ते तेवढं पहिल्यापासून पिढ्यानपिढी पूर्ण महिला एअरपोर्ट म्हणायचे. ह्या लग्नाला तिरुपती बालाजीच्या जायच्या तेव्हा देवस्थान इथं उतरलेले आहे, तिथं बसलेले. मेन उद्देश हे लग्नाला बालाजीच्या कर्जा न्यायला आलेले होते खंडोबाकडनं. थोडं बाकीचं आता आपलं घर सगळं सुखी आहे, आनंद आहे, सगळं आनंद देवानं तुमची आणि त्यांची सेवा, संतांची देवाची सेवा करत बसलो. बाकी काही नाही. हरिओम हरिओम हरिओम. विष्णू भगवान की जय, लक्ष्मी माता की जय, हे गुरुराय वेंकटरमण गोविंदा, वेंकटरमण गोविंदा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून पवित्र देवस्थानाची माहिती अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. जय श्री कृष्ण. हरिओम.